सकाळी मी 6 वाजता आलो होतो. मोटर चालू केला रानात, चालू बिल केली, गोठ्यातलं उरकलं सगळं, आंघोळ बिघोळ करून परत रानात आलो होता. उधर उधर लाईटच नाही आली राव अजून. 10:30 वाजले राव आत्ता. सकाळ धरून मी आलोय, लाईटच नाही राव. 6 वाजता चालू करू गेलं तर तेव्हा लाईट होती. नंतर मला आणि मी मला आपल्या अख्खा संपूर्ण एक कप म्हणून आला का ते अंग जड झाले वासरू. मग त्याला जरा आर कमी केला आम्ही. छोटूने सगळं खाल्लं बी लोक चकाचक. ही पण चांगलं खातात. यानेच ठेवलं असेल फक्त. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता आहे ना सकाळचे बरोबर 8 वाजलेत. सकाळी मी 6 वाजता आलो होतो. मोटर चालू केला रानात, चालू बिल केली, गोठ्यातलं उरकलं सगळं, आंघोळ बिघोळ करून परत रानात आलो होता. इथं आहे ना पाणी चालू होतं, पण नेमकी लाईट गेली घरी. मला डाऊट आलाच इथं पण बंद झाला असणार आहे. मग रानात आलो खाली मी आत्ता बघायला. 12 पाईप लावलेत. मी डायरेक्ट सोडून गेलो निघून. इथं फुटलेलं आहे जरा, हे लिपाय लागेल नाही साईड फक्त, बाकी साईड ओके. लाईट गेल्यामुळं प्रॉब्लेम झाला नाही तर आत्ता आहे ना भिजून झाला असतं राव सगळं. ॲटलिस्ट एवढं तरी भिजाय पाहिजे ना. मग आज आपला दिवस आहे आज अक्का, तर आज साखर भिजून घ्यायचे मला आहे ना. नंतर बट्टी द्यायला लागेल किशनक. बट्टी दिली म्हणजे टेन्शन नाही, तर त्याचं चालू राहील, डायरेक्ट करीन. हॉटेल आज चालू करायचं कसल्या परिस्थिती आम्हाला. परत मोटरचं बटन दाबतो, लाईट आली असेल तर चालू होऊन जाईल लगेच. इथपर्यंत वाळ भिजलेलं आहे, निम्म्यापर्यंत भिजलेलं आहे वाफ. हे इथपर्यंत भिजल्यात, इथपर्यंत भिजलेले. अरे खाऊवर गेलं. इथपर्यंत भिजलेले. इथून एवढं राहिले फक्त खालपर्यंत. आता एवढी साईड लाईटच नाही आल्या राव अजून. पाणी लई आहे, माझं भिजून उरकणार आहे पाणी. लाईटने शॉर्ट केला आहे. पण हे काम करतो. 8 वाजले आत्ता. आपली बट्टी ना जी कंपनीत तयार केलेली, त्याला पाईपी लावलेलं आहे वेल्डिंग मारून, ते टाकतो आपल्या हॉटेलवर. एकतरी काम होऊन जाईल तर. मग बैठ जाएगा नहीं? बैठना चाहिए, बैठेगा ना। रुको बस बैठेगा। थँक्यू भैया. ओके, बट्टी टाकली. आता फक्त ही बट्टी ना हॉटेलवर ठेवायची, मग किशन चालू होईल. आता जनरली ना हॉटेल तो येतो 10 वाजता. आता लवकर यायला लागेल दररोज आम्हाला, मग लवकर चालू करावं लागेल. काय नूडल्स राईस आम्हाला लवकर बॉईल करायला लागतील. मग वाढ बघता 4 तारखेपर्यंत क्लिप होईल. 4 तारखेनंतर अजून एक बट्टी बनवणार आहे मी, चांगली भारीतली पाईपाची. स्क्वेअर 200 बाय 200चा पाईप आहे स्क्वेअर बरोबर. त्याची बनवायची 3 mm बनवायची. तुम्हाला दाखवतो मी कशी बनवणार आहे. ठीक आहे, बट्टी ठेवून देऊ लवकर आता हॉटेलवर. एक सेकंद नावावर बट्टी ठेवायची. हां नाही उघडायचं नाही, बट्टी ठेवायची फक्त. सामान आणलं का नाही. 2 मिनटं पकडू लागणार जरा. इथेच पकडा. उधर उधर अरे उधर. अशी जुगाड केली बट्टी आम्ही. आता या टाकायला लागेल. किशन नाही आला नेमका, हॉटेल उघडायचं आणि त्याला मी नाही का हे चार्जर आहे. किशन हो चालू. हॉटेल चालू खोलो. चाबी किधर आहे? याला चार्जर नाही, चार्जिंगच नाही गेली राव मी. ये 4000 में लिया.
याला नेमकं आहे ना चार्जिंग करायला लागतं, चार्जिंग नाही केलं मी. हां माझ्या लक्षातच नाही आलं चार्जिंग करायचं याला. आता चार्जिंग लावलं पण लाईटच नाही आहे. काय म्हणला? गाजर नाही काय काय अरे आणलं ना बघ ना सामानात बघ की सगळं. हो का ना किशनला सगळं सेटअप करून दिला हॉटेलमध्ये. गावात गेलो इडली आणली. लवकर येतं बघतं आता इडली खायची नाश्ता. आई चहा कर आपल्याला. लाईट गेली तर लाईट इथं घरी पण नाही. 9 वाजले आत्ता नेमकं. कधी काय माहीत लाईट आणतात. लवकर भिजून होईन माझं लाईट जर लवकर आल्यावर. 1 hour later. साडे 10 वाजले राव आत्ता. सकाळ धरून मी आलोय लाईटच नाही राव. 6 वाजता चालू करून गेलं तर तेव्हा लाईट होती. नंतर मला वाटतंय 7:30 नंतर लाईट गेली निघून. 2-3 वाफे भरल्या भिजल्यात माय. आत्तापर्यंत आखं भिजून झालं असतं मका बिका सगळी माहिती का. फक्त 10:30 वाजलेत राव. लाईट आहे ना आता. लाईट आली तर लवकर होईन. तरी पण नाही ना तर 2-3 तास लागणार ऊन असल्यावर अजून. मग बसलं सावलीत. आपला चेअर घेतली आणि टेबल फायदा आला पाय ठेवाय. हो आता आहे ना 11 वाजा आल्यात. आत्ताशी लाईट आलीत. आता हे नेमकं आहे ना पाणी 2 वाफा फुटलेलं आहे. ते मला बुजवायला लागेल फक्त बस भिजून. याला बंद करायला पाहिजे पहिलं. वाफा नेमकं फुटला आणि हाच भरला आहे सगळा एंडपर्यंत. बाकी अर्धे सगळे. थोड्या वेळ बसलं नाही इथं झाडाखाली बसू आपण थोड्या वेळ भिजून जाईनी. आता नेमकं आहे ना अर्ध भिजलं सगळं वाफे. मग तासाभरात ही भिजन आणि पुढल्या तासाभरात आहे ना ते भिजन आणि त्याला तास लागन. मग तो टोटली 2-3 तास लागते मग वावर भिजवायला आपल्याला. ते परत लाईट गेली तर राव झाडाखाली जाऊन बसतो परत 5-10 मिनटात परत येईन लाईट. पण आता करा लाईट राहिली कंटिन्यू मा भिजून होईन अख्खं. मग नाही अडचण येणार काय. आज नेमका रविवार आहे माहिती आहे. बाहेर फिरायचं होतं मला पण माझी बारी आली पाण्याची म्हणून आता उद्या दिलं असतं मी. हो खाली गोठ्यात आलो आत्ता. ते पाणी चालू आहे रानात. लाईट आली ती परत चालू केली मोटर मी. आणि यांना आहे ना पाणी पाजून घ्यायला लागेल आत घ्यायला लागेल. आणि छोटूने सगळं खाल्लं बी लोक चकाचक. ही पण चांगलं खातात. यानेच ठेवलं असेल फक्त. यांना पाणी पाजतोय आणलं तिघांना. त्यांना पाणी बिनी पाजलंय तिघांना पाणी पाजलं. आणि बिमाची नाही कडा नव्हता खाल्ला. मका नव्हती खाल्ली 1 टप. 2 टप टाकली ती 1 टप नव्हता खाल्ला. आणि त्याला परत टाकली तीच मग. आणि ना याला थोडं टाकून दिलं लक्ष्मीला. ओके सकाळी गोटा बिटा धुतला होता अख्खा मी क्लिअरमध्ये. आता इथं वर लाईट आहे मग खाली पण लाईट असणार आहे. 1 तासाभराने जायचं. दुसरं वापस फोडायचं. मग आत्तापर्यंत भिजून झाला असतं राव. लाईट नसते ना गेली तर भिजून झालं असतं क्लिअरमध्ये. लवून वाईट ऊन लागत आहे राव. यांना आत घेतली. पाणी दिलं सोडून सगळं वाफ्यांना डायरेक्ट एकत्र. याला बसायला राबत बसायची वेळ नाही. मी काय करतो थोडं 6 वाफ्यांचं करायचं ना तरी वेळ लागतोय. एकदम सगळ्यांना सोडून दिलं आता. ते पहिले जी आपण मग काय ना हिरवी ती आधी आता बऱ्याच वेळा फुटलं मध्ये माहिती का. लाईट असते ना राव एवढं हमाली करायची गरज नसते पडली. लवकर झाला असतं रावले. निवांत झोपलं ना आता ॲटोमॅटिक पाणी जाईल. अंतर लई ना समान पाणी जातं बरोबर. मग 6 सोडलं ना मग ते शेवटच्या जास्त जाते. वाजता नाही 2 वाजल्यात. डायगरी आलं निघून.
विहिरी हातपाय तोंड धुतलं डाय घरी आलो जेवायला भूक लागली बाई मला आता लई आता डाय 4 वाजता जाणार 2 तासांनी सकाळ धरून जेवण नव्हतं आणि त्याच त्या वावरला वेळ लागणारच भिजायला 5 वाजता पर त्याला आणि तेव्हा पण होईन का नाही काय माहिती बघू 4 वाजता जाऊ 2,000 years later. चला पाणीच नाही आता 8 वाजता चालू करावं लागेल परत मग आलो रिटर्न घरी आणि मी मला आपल्या अख्खा संपूर्ण एक कप म्हणूनच आलं का ते अंग जड झाले वासरू मग त्याला जरा आहार कमी केला आम्ही त्याला व्यायाम चालू करायचा पण आज नेमकं पाणी द्यायला गेलतो ते अडकलो ओढ रे तर जाऊ आत्ता जाऊन सगळं उरकलं गोठ्यातलं 5:19 झालेत आज लवकर झालं साफसफाई सगळं केलं यांना खायला प्यायला टाकले आणि आता का रात्री यायचं डायरेक्ट हे वासरू राव हिरवं खातच नाही लवकर मग त्याला टाकायचंच नाही सकाळपर्यंत काय याला आज याच्यावर ठेवायचा सारखं चेंज केलं ना ते खायला माझा वाटतं की हे वासरू चांगलं खातं आहे यालाच काय झालं आहे कळाना हळूहळू टिकू खातं आहे ते सकाळी पण त्याने ना एकच टप खाला होता आणि एक टप मला आत टाकला होता परत मग त्याचाच तो पहिला मग त्याने आत्तापर्यंत खाल्ला तर हे सकाळपर्यंत खायला पाहिजे बरोबर खाणं सुधारण ना वासरू तब्येत सुधारण मग जरा तब्येत झाली की चांगलं झोपता येईल त्याला असं केलं ना मग काय झोपता येणार लवकर